तू अनोळखी तरी सोबती या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता सलीलने गुंडाकडून जेवढे पैसे घेतलेले असतात तेवढे पैसे राजसीने परत देण्याचा निर्णय घेतलेला असतो. पण तिने त्या गुंडाला चेक दिलेला असतो आणि चेक हा 15 दिवसानंतर आता बँकेमध्ये टाकला जाणार असतो. पण तो बाउन्ससुद्धा होऊ शकतो असं राजश्री सलीलला सांगते. त्यामुळे तुला एक काम करायचं आहे. मी सांगितलेलं काम व्यवस्थितरित्या पूर्ण करायचं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या अर्पिताच्या बहिणीला निक्कीला फसवायचं आहे, ज्यामुळे अर्पिताचं नाक खाली होईल. तेव्हा इथे सलीलने काय करायचं काही नाही, त्याला काही कळत नसतं. म्हणून त्याने महत्त्वाचा निर्णय घेतलेला असतो. त्याने निक्की आणि त्याचबरोबर त्याची बहिणी अर्पिता या दोघींबरोबर आता बोलणं केलेलं असतं आणि ह्या तिघांनी मिळून हातमिळवणी करून राजसीचा प्लॅन फ्लॉप करण्याचा निर्णय घेतलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता विराज, राजश्री आणि मीनाक्षी तिघेजण मिळून अर्पिताच्या माहेरी आणि सासरी दोघांनासुद्धा त्रास देण्याचा प्रयत्न करतायत. अर्पिताची आणि समीरची कोंडी व्हावी यासाठी ते तिघेजण आपापल्या परीने खूपच जास्त प्रयत्न करतायत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका बाजूला निक्कीला फसवायला सांगितले सलीलला, दुसऱ्या बाजूला नचिकेतला घरातून बाहेर काढले मीनाक्षीने आणि तिने स्वतःकडे ठेवून घेतलेलं आहे. मीनाक्षीने नचिकेतचं आयुष्य उद्ध्वस्त करूनसुद्धा कल्याणी आणि गौरी त्याचबरोबर नचिकेतचं संपूर्ण कुटुंब हे कसं त्रासात येईल याचा विचार केलेला आहे. त्यामुळे नचिकेत हा पूर्णपणे मीनाक्षीच्या बाजूने झालेला असतो आणि तो तिच्याकडे जाऊनच राहत असतो. आणि आता नवीन गोष्ट म्हणजे विराजने संपूर्ण घर हे नचिकेतला स्वतःच्या नावावरती करायला सांगितलेलं असतं, जेणेकरून ते घर नचिकेतच्या नावावरती झालं का मग मीनाक्षी त्याला फसवून ते घर स्वतःच्या नावावरती करून घेईल आणि मग नचिकेत आणि त्याचं संपूर्ण कुटुंब दोघांनासुद्धा रस्त्यावरती आणेल, असा त्यांचा प्लॅन तयार झालेला असतो. तेव्हा इथे विराजला त्याची लायकी दाखवून दिल्यानंतर विराज प्रचंड चिडलेला असतो. जेव्हा त्याच्याकडे अर्पिता आणि समीर दोघेजण आलेले असतात तेव्हा विराज म्हणतो की माझ्या पायावरती नाक घास अर्पिता. तेव्हा इथे अर्पिता म्हणते, विराज, तुझ्या पायावरती नाक घासणे इतपत मी काही केलेलं नाही आहे. लग्नाच्या मांडवामध्ये तू मला सोडून गेला होतास, मी नाही. मी तर आले होते ना घाईघाईने तुझ्याबरोबर लग्न करायला, तेव्हा माझ्यावरती विश्वास ठेवला असतास तर नाही, पण माझ्या चारित्र्यावरती तू शिंतोडे उडवलेस आणि आता तू मला स्वतःला तुझ्या पायावरती नाक घासायला लावतोयस. तसं मी काही केलं नव्हतं, असं ती आता म्हणत असते. तेव्हा इथे पायावरती नाक न घासता उलट त्याला चॅलेंज करून गेल्यानंतर विराज प्रचंड चिडलेला असतो आणि अर्पिता गेल्यानंतर त्याने संपूर्ण रूम तोडफोड केलेली असते. तेव्हा तिथे राजश्री येते. तेव्हा विराज तिला म्हणतो की राजश्री, बघतेस ना माझी अवस्था, त्या अर्पिताने काय केले, मला त्या अर्पिताला लवकरात लवकर उद्ध्वस्त करायचं आहे काहीही करून. तेव्हा ती म्हणते, काळजी करू नको विराज, आपल्याकडे एक प्यादा आहे ना, आणि तो म्हणजे सलील. इथे आता राजश्री काय करते, ज्या गुंडाकडून बिझनेससाठी सलीलने पैसे घेतलेले असतात ना, त्याला ते पैसे आता परत करायचे असतात आणि विनाकारण जास्तीचे पैसे तो गुंडसुद्धा मागत असतो. सलीलने आता वाईट काम करणं जरी सोडलं असलं तरीसुद्धा भूतकाळामध्ये ज्या काही गोष्टी त्याच्या हातातून घडलेल्या असतात त्या काही त्याची पाठ सोडायला तयार नसतात. ते गुंड लोक त्याच्याकडे हप्ता वसूल करायला येतच असतात आणि त्यामुळे इथे राजश्रीने त्याला सांगितलेलं असतं की हप्त्याचे पैसे मी देत जाईन, तू फक्त एक काम करायचं, माझ्याबरोबर हातमिळवणी करायची. ती निक्की आहे ना, निक्की, तिला प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवायचं. तिला असं फसवायचं की ती अर्पिता आणि निक्की दुसरीकडे कुठेही तोंड दाखवायला जागा नाही उरली पाहिजे, असं त्यांना फसवायचं. तेव्हा सलील ते नाटक आता करत असतो निक्कीला इथे प्रेमाच्या जाळ्यात फसवण्याचं. पण नाटक करता करता सिच्युएशन अशी झालेली असते की खरोखरच सलीलला निक्की आता आवडायला लागलेली असते आणि निक्कीला तर तो खरोखरच आवडत असतो. पण मध्ये मध्ये त्याच्या मनामध्ये एकच विचार असतो की निक्की, मला तुला फसवायचं आहे आणि हे सगळं मी त्या राजश्रीच्या सांगण्यावरून करतोय, कारण ती माझ्या हप्त्याचे पैसे भरते आणि म्हणून मी तुला फसवणार आहे, असं त्याचं म्हणणं असतं. पण इथे मात्र निक्की खरोखरच त्याच्यावरती प्रचंड प्रेम करत असते
आणि इथे अर्पिता आल्यानंतर अर्पिताच्या कानावरती या सर्व गोष्टी येतात. अर्पिताला कळतं की निक्की आणि सलील यांची फक्त मैत्री नाही आहे, तर मैत्रीच्या पलीकडे यांचं गेलेलं हे नातं आहे. तेव्हा ती म्हणते, अरे देवा, आधीच 2 कुटुंबामध्ये इतके प्रॉब्लेम सुरू आहेत आणि आता हे निक्की आणि सलील भाऊजींचं काय, असा तिला प्रश्न हा पडलेला असतो. त्यानंतर इथे आता महत्त्वाची गोष्ट, समर्पिता किचन पुन्हा चालू झालेलं असतं. पहिली ऑर्डरसुद्धा मिळालेली असते. वारकरी लोकांसाठी भाकरी, पिठलं आणि 2 भाज्या बनवायच्या असतात आणि ती ऑर्डर यांना मिळाल्यानंतर अर्पिता आणि समीर दोघेजण आनंदी होतात आणि त्या सरांनी आता त्यांना ॲडव्हान्ससुद्धा पाठवलेला असतो. त्यामुळे जे काही सामान आणायचं आहे त्या आणण्यामध्ये त्यांना अडचण निर्माण होणार नाही. फक्त इथे समीरने ते पैसे आणल्या अर्पिताच्या हातामध्ये दिलेले असतात. तेव्हा निलंबरीला प्रचंड राग येतो. निलंबरी म्हणते, अच्छा, घरातली करती धरती सून मी आणि पैसे आता अर्पिताच्या हातात जाणार का? म्हणजे ती घर खर्च चालवणार? तेव्हा समीर म्हणतो, आई, हे पैसे जे मिळालेत ना आपल्याला, ते कॉन्ट्रॅक्टचे ॲडव्हान्स पैसे आहेत. समर्पिता किचन कोणी सुरू केलं आहे? अर्पिता मॅडमने केलं आहे ना, त्या मालकीण आहेत ना त्याच्या. मग आता कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यानंतर जे पैसे मिळतील त्यांच्या हातात द्यायला नको का? जेव्हा मला पैसे मिळतील ना तेव्हा मी ते तुझ्या हातामध्ये देईन घर खर्चासाठी. पण हे आपल्या समर्पिता किचनचे पैसे आहेत, ते आधी मालकिणीच्याच हातामध्ये गेले पाहिजे असं मला वाटतं. तेव्हा ते पैसे आणि त्याने एक गोष्ट आणलेली असते अर्पितासाठी, ती देवासमोर ठेवायला सांगितलेले असते. त्यानंतर अर्पिताला समीर म्हणतो की ती डब्बी आहे ती उघडा, त्याच्यामध्ये काय आहे ते बघा. तर त्याच्यामध्ये असतो एक मणी आणि बाकीचे काळे मणी. तेव्हा तो म्हणतो, हा मुहूर्त मणी आहे, बाकीचे तुमचे दागिने तुम्ही पप्पांसाठी ठेवलेत. मी ते परत कधी आणेल मला नाही माहिती, पण तुमचं सौभाग्याचं लेणं, तुमचा हा मुहूर्त मणी, हा तर मी तुमच्यासाठी परत आणू शकतो ना. तो इथे आणून त्याने स्वतःच्या हाताने आता अर्पिताच्या गळ्यामध्ये बांधलेला असतो. त्यामुळे अर्पिताला तो एक मुहूर्तमणी एखाद्या मंगळसूत्रापेक्षासुद्धा कमी वाटत नसतो. त्यानंतर तो मुहूर्तमणी तिच्या गळ्यामध्ये बांधल्यानंतर अर्पिताला खूप छान वाटतं. ती म्हणत असते की मला बघायचं आहे मी कशी दिसते, पण मी कसं बघू, इथे तर आरसाच नाही आहे. तेव्हा तिथे समीर येतो आणि म्हणतो, अहो माझ्या डोळ्यात बघा ना, माझ्या डोळ्यांनी बघा तुम्ही किती सुंदर दिसताय ते. तेव्हा इथे अर्पिता आता लाजायलाच लागते. दोघेजण इतक्या कठीण प्रसंगामध्ये सुद्धा आनंदी राहण्याचा प्रयत्न करत असतात, आनंदी राहण्यासाठी झटत असतात. पण इथे राजश्री, विराज आणि मीनाक्षी हे तिघेजण त्यांना आनंदी राहू देतील तर ना. बाहेरचे लोक तर बाहेरचे, आता घरातल्या दोघीजणी रेणुका आणि इथे निलांबरी या दोघीजणीसुद्धा अर्पिता आणि समीर या दोघांच्या वाईटावरती उठलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्पिताच्या मनामध्ये लाखो विचार असतात. त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा विचार म्हणजे की निक्कीला समजावलं पाहिजे. तेव्हा ती निक्कीला फोन करते आणि स्पष्टपणे तिला सांगते, निक्की, तुझ्यामध्ये आणि सलील भाऊजीमध्ये नक्की काय सुरू आहे? हे बघ, मी तुम्हाला दोघांना बाईकवरून जाताना बघितलं आणि जेव्हा मी बघितलं ना तेव्हा एक गोष्ट मला कळली की तुमची नुसती मैत्री तर नाही आहे, मैत्रीच्या पलीकडे गेलेलं तुमचं हे नातं आहे. तेव्हा मला खरं खरं सांग. तेव्हा निक्कीसुद्धा काही न लपवता आपल्या बहिणीला सांगते की माझं आणि सलीलचं एकमेकांवरती प्रेम आहे. या सगळ्या गोष्टी कशा घडल्या, कधी घडल्या, एकमेकांबद्दल कधी फिलिंग्स डेव्हलप झाल्या, आम्हाला खरंच काही माहिती नव्हतं. ठरवून काही केलेलं नाही आहे ताई. तेव्हा इथे अर्पिता म्हणते, बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, तुला माहिती आहे त्यांच्या कुटुंबामध्ये आणि आपल्या कुटुंबामध्ये काय इक्वेशन आहे ते. मला अजून स्वीकारलेलं नाही आहे समीरच्या आईने आणि सतत आपल्याला आपल्या परिस्थितीवरून, आपल्या घरामधून इथे मला हिणवलं जातं, बोललं जातं. समीर फक्त चांगले आहेत, पण या घरामध्ये मला अजून सूर म्हणून स्वीकारलं नाही आहे. तर विचार कर की तुझं आणि सलील भाऊजींचं जर कुणाला कळलं तर काय होईल ते, याचा थोडासा विचार कर बाळा. आणि गोष्टी आधी पुढे जाण्याच्या आधी इथेच तुम्ही थांबावं असं मला वाटतंय. माझं एवढं ऐकशील, याबद्दल तू आधी कुणाला काही सांगणार नाहीस, माझ्यासाठी एवढं करशील? ती म्हणते, हो ताई, मी तुझ्यासाठी हे सगळं करायला तयार आहे. आणि तेव्हा ती सलीलला स्पष्टपणे सांगते की मला माझ्या बहिणीला दुखवायचं नाही आहे. आधीच तुझी आई माझ्या बहिणीचा राग करते, माझा राग करते आणि ताईचं बरोबर आहे. त्याच्यात जर मी आपल्या प्रेमाबद्दल कुणाला काही सांगितलं तर तुझी आई कसा रिॲक्ट करेल काय माहिती. आणि आधीच आमच्या घरामध्ये खूप प्रॉब्लेम सुरू आहेत, त्याच्यामध्ये मला कुणाला काही त्रास द्यायचा नाही आहे सलील. तेव्हा इथे अर्पिता तिथे येते आणि म्हणते, सलील भाऊजी, निक्की जे काही बोलते ते प्लीज तुम्ही पण ऐका आणि या गोष्टी जास्त पुढे जाऊ देऊ नका. आधी तुम्ही तुमच्या करिअरकडे लक्ष द्या, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करा.
आपला बिझनेस चांगला सुरू झाला तर त्याला हातभार लावूच, पण अजून काहीतरी नवनवीन शिका. या सगळ्या गोष्टींना अजून खूप वेळ आहे, असं अर्पिता म्हणते. माझा तुमच्यावरती विश्वास नाही असं नाही, पण काही गोष्टी आपणसुद्धा समजून घेतल्या पाहिजे. तेव्हा इथे सलील आता रडायला लागतो. अर्पिता म्हणते, काय झालं सलील भाऊजी? तो म्हणतो, काही नाही वहिनी, म्हणजे खरं तर मला तुला थँक्यूच म्हणायचं आहे. ती म्हणते, का? तेव्हा सलील म्हणतो की मी तुझा रागराग केला, कारण मला वाटत होतं की तूच माझी पोलीस कंप्लेंट केलीस. त्यानंतरसुद्धा माझ्या मनामध्ये तुझ्याबद्दल रागच होता, पण जेव्हा तू माझ्या वडिलांसाठी स्वतःचे दागिने वगैरे गहाण ठेवून त्यांचा जीव वाचवलास, त्यानंतर मला कळलं तू वाईट नाही आहेस म्हणून. आणि मग इथे माझी आणि निक्कीची भेट झाली, आमची चांगली मैत्रीसुद्धा झाली, पण याचा फायदा राजसीने घेतला वहिनी. ती म्हणते, म्हणजे? तेव्हा इथे सलील म्हणत असतो की वहिनी, एका बिझनेससाठी मी एका गुंडाकडून पैसे घेतले होते. बिझनेस चांगला झाला असता तर मी त्याला ते पैसे परतही केले असते, पण मध्ये जे काही झालं त्या लोकांनी मला फसवलं आणि कंपनी डुबली. त्याच्यामध्ये माझं खूप मोठं नुकसान झालं. प्रॉफिटच झाला नाही तर पैसे कुठून देणार? त्यामुळे घरामध्ये सुद्धा ही गोष्ट सांगायला घाबरलो. त्या गुंडांनी मला रस्त्यामध्ये गाठून खूप मारलं. तेव्हा राजेसी तिथे आली आणि राजेसीने पैसे देऊन मला वाचवलं, पण त्या बदल्यात तिने माझ्याबरोबर एक डील केलं की मी निक्कीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून फसवायचं आणि मग ती माझ्यावरचे जे हप्ते आहेत ते फेडत राहणार. आता तर तिने सगळे पैसे देण्याचा निर्णय घेतला आहे, पण जोपर्यंत मी निक्कीला फसवत नाही ना, तोपर्यंत जो चेक आहे गुंडाला दिलेला, तो आता चेक सुट्टा होणार नाही, नाहीतर तो बाउन्ससुद्धा होऊ शकतो, अशी धमकी तिने मला दिली आहे. तेव्हा इथे मला निक्कीला फसवायचं नाही आहे, पण मी करू तर काय करू? तेव्हा इथे अर्पिता म्हणते, ठीक आहे, 15 दिवसांची मुदत आहे ना, आता आपणसुद्धा तिच्याबरोबर गेम करायचा. तुम्ही असं तिला दाखवा की तुम्ही निक्कीला फसवताय आणि निक्कीला याबद्दल काहीच माहिती नाही आहे आणि आम्हालासुद्धा काही माहिती नाही आहे. 15 दिवसांनी चेक एकदा का सुट्टा झाला की तुम्ही नंतरला तिच्या बोलण्यात येऊच नका. म्हणजे आपल्यालासुद्धा आता स्वतःचा फायदाच करून घ्यायचा आहे. तिला खूप हौस आहे ना दुसऱ्यांचा संसार उद्ध्वस्त करण्याचा. मग आता आपणसुद्धा असं प्लॅनिंग करायचं की ती आपल्या प्लॅनमध्ये फसली पाहिजे, तिचाच प्लॅन फ्लॉप झाला पाहिजे. त्यामुळे इथे अर्पिता, निक्की आणि सलील तिघेजण एकत्र आलेले असतात आणि इथे आता राजसीचा प्लॅन उधळून लावण्याचा त्यांनी निर्णय हा घेतलेला असतो.